नमस्कार, गुड मॉर्निंग, सुप्रभात, रामकृष्ण हरी. महाराष्ट्र ही संतांची, ग्रंथांची, साधू संतांची, महापुरुषांची ही भूमी. खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदाय म्हणजे आपल्या महाराष्ट्राचं भूषण. जीवन जगण्याचं खऱ्या अर्थानं मार्गदर्शन करणारा संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय. आषाढी एकादशी निमित्त पंढरीच्या पांडुरंगाला भेटण्यासाठी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून गावागावातून दिंड्या निघतात आणि पंढरीच्या दिशेनं मार्गक्रम करत असतात. या काळामध्ये सगळीकडे खऱ्या अर्थानं अशा प्रकारचं भक्तिमय वातावरण निर्माण झालेलं असतं. मंगलमय अशा वातावरणामध्ये दिंड्या पंढरीच्या दिशेनं मार्गक्रम करतात. पंढरीचा वारकरी वारी चुकवणे दे हरी या वृत्तीनं खऱ्या अर्थानं प्रत्येक भक्त पांडुरंगाच्या भेटीसाठी मार्गक्रम झालेला आहे. भेटी लागे जीवा लागलीशे असं या अभंगाप्रमाणे पंढरीच्या पांडुरंगाला कधी भेटल अशा प्रकारची ओढ त्या भक्ताला लागलेली आहे. आणि म्हणून या वारीमध्ये सहभागी झालेल्या सर्व वारकऱ्यांना त्यांच्या दिंडीतील पायी प्रवासासाठी, दिंडी प्रवासासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा. कसल्याही गोष्टीची तमा न बाळगता हा वारकरी वारीमध्ये चालत असतो. थंडी, पाऊस, वादळ, वारे सारे दुबळ्यांसाठी खऱ्या अर्थानं वारीमध्ये सहभाग झाल्यानंतर कसल्याही प्रकारची काळजी माझ्या वारकऱ्याला राहत नाही. ती काळजी खऱ्या अर्थानं पांडुरंग तो भार उचलत असतो, हा विश्वास त्या वारकऱ्याला असतो. म्हणून प्रपंचातून थोडंसं बाजूला होऊन पंढरीच्या पांडुरंगाला भेटण्यासाठी तो भक्त आतुर झालेला आहे. अशा या वारीमध्ये सहभागी झालेल्या सर्व वारकऱ्यांना त्यांच्या पायी प्रवासासाठी, या वारीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा. रामकृष्ण हरी.